नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसन मध्ये फाईल संदर्भात माहिती पाहणार आहोत. या आपण अगोदरच्या लेसन मध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ व्हॉइस जॉबला विथ ऑपरेशन करताना पकडण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइस वापरले जातात. या व्हॉइस संदर्भातली ही माहिती आपण अगोदरच्या लेसन मध्ये आपण अभ्यासली. आजच्या ह्या लेसन मध्ये आपण फाईल कानस मराठीमध्ये म्हटलं जातं. या कानस संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. इंग्रजीमध्ये फाईल म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ मटेरियल कटिंग या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. तर मटेरियल कटिंग करण्याच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. त्यामध्ये एक फ्युजन, 2 एब्रेशन, 3 कटिंग म्हणजे कापणे. अशा या 3 पद्धतीने मटेरियल कटिंग केलं जातं. तर अशी ही फाईल कानस हे एक प्रकारचे हँड कटिंग टूल असून या फाईलच्या साहाय्याने अनावश्यक मटेरियल काढता येते. फाईलच्या साहाय्याने जॉबच्या पृष्ठभागावरील मटेरियल काढण्याच्या क्रियेला फायलिंग असे म्हणतात. तर या फाईलच्या साहाय्याने जॉबवरील अनावश्यक मटेरियल काढण्याच्या क्रियेला फायलिंग असे म्हणतात. तर अशी ही फाईल सर्वसाधारणपणे हाय कार्बन स्टील किंवा हाय ग्रेडच्या कास्ट स्टील या मटेरियल पासून ही फाईल बनवलेली असते, तयार केलेली असते. तर अशा या फाईलचा भाग हा जो काही फाईलचा टँक सोडून जो संपूर्ण जो भाग आहे हा हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेला असतो. म्हणजे त्याला हार्डनिंग करून टेम्परिंग केलेलं असतं. तर टँकला हार्डनिंग आणि टेम्परिंग करत नाही. हा मोठीकडचा जो भाग आहे हा टँक, त्या भागाला हार्डनिंग आणि टेम्परिंग करत नाही, त्या सॉफ्टच ठेवलं जातं. फायलिंग म्हणजे वर पीचचे अतिरिक्त मटेरियल, फायलिंग म्हणजे वर पीचचं जॉबचं अतिरिक्त मटेरियल फाईलच्या साहाय्याने काढणे होय. यावेळी फाईलचा वापर हा कटिंग टूल सारखा केला जातो किंवा होतो. फाईल ह्या विविध आकारामध्ये आणि मापामध्ये, साईजमध्ये उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या फाईल संदर्भात इंट्रोडक्शन म्हणून पाहिली, अभ्यासली. तर या प्रकारे ही माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण फाईल संदर्भात अधिकची माहिती पाहणार आहोत. एलिमेंट्स ऑफ फाईल अर्थात पार्ट्स ऑफ फाईल. तर फाईलचे वेगवेगळे भाग, पार्ट्स आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी या चित्रामध्ये फाईलची आकृती दाखवलेली आहे. त्या फाईलचे वेगवेगळे पार्ट्स आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी ही फाईलची लांबी, या ठिकाणी 2 बाणांमधील अंतर म्हणून फाईलची लांबी, हा फाईलचा मूठ बसवलेला भाग टॅग, ही हँडल आहे मूठ, आणि मुठीच्या पुढच्या बाजूला लोखंडी असा भाग असतो. ती मूठ आपल्याला बसवताना त्या ठिकाणी तडा जाण्याची शक्यता असते, त्याकरता फिरूल बसवलेलं असतं. त्यानंतर हा टॅगचा भाग, वक्राकार भाग, त्याला शोल्डर म्हटलं जातं. त्यानंतर फाईलच्या वरच्या भागावर ज्या भागावर दाते नाही त्याला हिल म्हटलं जातं. फाईलची एज, कडा, हा भाग दाखवलेला आहे. त्यानंतर साईड दाखवलेला भाग आणि पुढचा टिप ऑर पॉइंट. अशा प्रकारचे हे भाग आपण या आकृतीच्या माध्यमातून पार्ट्स पाहिले. तर त्यापैकी काही प्रमुख पार्ट्स आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला पार्ट टिप ऑर पॉइंट, हा पुढचा जो भाग आहे फाईलचा. टिप ऑर पॉइंट टँकच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या, या ठिकाणी ही टँक आणि टँकच्या ह्या विरुद्ध बाजूला, पुढच्या बाजूला असणाऱ्या टोकाला टिप किंवा फाईलचा पॉइंट असे म्हणतात. त्यानंतर दुसरा पार्ट्स एलिमेंट्स आपण पाहणार आहोत, फेस ऑर साइड. तर या ठिकाणी ही साइड ऑर फेस
तर फाईलच्या ज्या रुंद भागावर या फाईलच्या ज्या रुंद भागावर दाते पाडलेले असतात त्यास फाईलचा फेस किंवा फाईलची साईड असे म्हणतात. अशा प्रकारे या साईड किंवा फेस संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर हिल या एलिमेंट्स पार्ट संदर्भातली माहिती पाहणार आहोत. हा पॉईंट दाखवलेले हिल फाईलच्या या भागावर दाते नसलेल्या दाते नसलेल्या भागाला हिल असे म्हणतात. तर असा हा दाते नसलेला भाग हिल म्हणून ओळखला जातो. त्यानंतर एज कडा ही फाईलची एज कडा दाखवलेली. तर फाईलच्या जाडीवर समांतर दाते एका रांगेत पाडलेले असतात. तर फाईलच्या जाडीवर समांतर दाते एका रांगेत पाडलेले असतात. त्यात एज त्यालाच कडा असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस शेप एज फाईलला या भागावर कडेवर दाते पाडलेले नसतात. बहुतेक फाईलला दाते पाडलेले असतात साईडवर. त्यानंतर पुढचा एलिमेंटचे शोल्डर आपण पाहणार आहोत. शोल्डर या ठिकाणी दाखवलेले आहे. शोल्डर तर फाईलचा वक्राकार भाग की जो टँगला फाईलच्या बॉडीपासून अलग दर्शवतो. असा शोल्डर फाईलचा असा हा टँगकडचा वक्राकार भाग जो टँगला फाईलच्या बॉडीपासून अलग दर्शवतो त्या भागाला शोल्डर असे म्हणतात. त्यानंतर टँग टँग फाईलचे हँडल या भागामध्ये बसतं. हे जे काही मूठ म्हणतो आपण त्याला हँडल फाईलच्या ज्या भागामध्ये बसते त्यास टँग असे म्हणतात. त्या अरुंद व निमुळत्या भागाला टँग असं म्हटलं जातं. हँडल ज्या भागावर बसतं त्या अरुंद आणि निमुळत्या भागाला टँग असे संबोधतात. त्यानंतर हँडल संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. फाईलला पकडण्याकरता जी फाईलला पकडण्याकरता ह्या टँगमध्ये जी लाकडी मूठ बसवलेली असते तिला हँडल असं म्हटलं जातं. आजकाल या लाकडीऐवजी प्लॅस्टिकच्या देखील हँडल किंवा मुठी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर फेरल या ठिकाणी मूठ किंवा हँडलला तडा जाण्यापासून ही फाईल या किंवा टँग या हँडलमध्ये बसवताना त्या मुठीला हँडलला तडा जाण्यापासून सुरक्षित ठेवण्याकरता त्यावर ही धातूची रिंग अशी एक लोखंडाची धातूची रिंग बसवलेली असते. तिला फेरल असे म्हणतात. अशा प्रकारे फेरल संदर्भातली ही माहिती. त्याच्यानंतर या ठिकाणी हिल टू पॉइंट या दरम्यानच्या भागाला फाईलची लांबी असे म्हणतात. तर या फाईलच्या पृष्ठभागावर फाईलच्या प्रकारानुसार सिंगल कट, डबल कट, कर्व कट, रास कट अशा प्रकारचे फाईलच्या प्रकारानुसार दाते पाडलेले असतात. अशा प्रकारे हे फाईलचे एलिमेंट्स अर्थात पार्ट्स ऑफ फाईल आपण पाहिले. तर आज आपण आजच्या या फाईल लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना फाईल हे एक प्रकारचं हँड कटिंग टूल असून फाईलच्या सहाय्याने अनावश्यक मटेरियल काढले जाते. फाईलच्या सहाय्याने जॉबच्या पृष्ठभागावरील अनावश्यक मटेरियल काढण्याच्या क्रियेला फायलिंग असे म्हणतात. तर अशा प्रकारची फाईल हाय कार्बन स्टील या मटेरियल पासून तयार करून त्या फाईलच्या बॉडीवर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असतं. अशा या फाईलचे वेगवेगळे एलिमेंट्स म्हणून आपण पाहिले. त्यामध्ये फाईलची लांबी, टँग, पेरोल, हँडल, शोल्डर, हिल, एज, साईड, टिप और पॉइंट अशा प्रकारचे एलिमेंट अर्थात पार्ट्स आपण पाहिले. अशा प्रकारे आजच्या ह्या लेसनमध्ये आपण फाईल संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. हा फाईल संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.